नमस्कार मित्रांनो. हे आहे मराठी दर्शन आणि मी आहे डॉक्टर अशोक राणा. आज नागपंचमी आहे आणि आपण घरोघरी नागपंचमी साजरी करतो. हा एक सण आहे. सण आणि उत्सव यातला मुख्य फरक असा की घरोघरी व्यक्तिगत रूपात जे काही विधी साजरे होतात त्याला सण म्हणतात आणि सामुदायिक पद्धतीने एखादा उत्सव साजरा होत असेल, एखादा विधी साजरा होत असेल त्याला उत्सव असं म्हणतात. आता नागपंचमी हा सणही आहे कारण याला अनेक कंगोरे आहेत. एकतर घरगुती जे काही संबंध आपले नातेसंबंध त्याचाही या सणाशी संबंध आहे. आणि दुसरी गोष्ट की सामुदायिकरित्या सुद्धा जेव्हा पूजा होते तेव्हा बरेच लोक, स्त्रिया प्रामुख्याने, वारुळाला जातात आणि सामुदायिक पद्धतीने तो उत्सव साजरा होतो. त्याला आपण उत्सव म्हणतो. सण आणि उत्सव या दोन शब्दामधला हा मुख्य फरक आहे. म्हणजे तो सणही आहे आणि उत्सव सुद्धा आहे. पण हा का करतो आपण साजरा, हा एक मुद्दा आहे. कारण नाग हा तर विषारी प्राणी आहे आणि त्याची पूजा करायची गरज काय आहे? याच्या संबंधी काही कथा उपलब्ध आहेत. त्या कथेनुसार अ, एक स्त्री जेव्हा पूजा करते आपल्या घरी नागाची, तेव्हा तिच्या घरच्या लोकांना जीवन मिळतं, संजीवन मिळतं, अशा प्रकारच्या कथा आहेत प्रामुख्याने. आता ही कथा का निर्माण झाली किंवा हा सण का निर्माण झाला याबद्दल अभ्यासकांनी आपापली वेगळी मतं मांडली आहे. पण मी थोडंसं वेगळ्या अंगाने या सणाकडे पाहतो. मी नाग मिथक आणि प्रतिमा या विषयावर पीएचडी केला आहे. की नागांविषयीच्या ज्या कथा आहेत आणि नागांच्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमाबद्दलचं माझं संशोधन होतं आणि त्यातल्या त्यात कथा आणि कविता मराठी साहित्यातील कथा आणि कविता यामध्ये या मिथकांचं आणि प्रतिमांचं चित्रण कसं झालंय हे शोधणं हे माझं काम होतं. त्या दृष्टीने माझं हे कार्य झालंय आणि त्यावर आधारित अनेक लेख मी लिहिले आणि पुस्तकं सुद्धा प्रकाशित झाली आहेत. काही पुस्तकांमध्ये नागांविषयीची माहिती आली आहे. विशेषतः सणांची सत्यकथा हे जे पुस्तक आहे विश्वकर्मा पब्लिकेशननी प्रकाशित केलेलं, त्यामध्ये नागपूजेचे प्रयोजन नावाचा लेख आहे. आणि दैवतांची सत्यकथा या पुस्तकामध्ये विश्वव्यापी नागदैवत म्हणजे जगभर नागदैवत कसं आहे त्यावर एक लेख आहे. आणि आदिमाया, भारतीय मातृदेवता या प्राजक्त प्रकाशन त्या वतीने प्रकाशित केलेल्या पुस्तकांमध्ये सुद्धा नागदैवतांबद्दल माहिती आहे. विशेषतः ज्या मातृदेवता आहेत नागांशी संबंधित त्यावरचे काही लेख जे साप्ताहिक चित्रलेखामध्ये प्रकाशित झाले होते. या सगळ्या लेखांचा संग्रह आपण या निमित्ताने केला आणि यातून मग अनेक दैवतांची माहिती आली, तशी नागदैवतांची माहिती आली. आजच्या दिवशी 32 शिराळा हे जे गाव आहे सांगली जिल्ह्यातलं, त्या सांगली जिल्ह्यातल्या गावामध्ये जिवंत नागांची पूजा करण्याची पद्धत आहे. आता त्यावर बंदी आलेली आहे वन विभागाने, कारण हा वन्य प्राणी आहे. नाग हा वन्य प्राणी आहे, तेव्हा त्याला हाताळणं हे बेकायदेशीर आहे. विशेषतः नाग हा जो प्राणी आहे तो निवड विषारी आहे म्हणून त्याला सांभाळायचं नाही, तर तो एकंदर जीवनचक्र जे आहे, सृष्टीचक्र आहे, त्या सृष्टीचक्रातला एक महत्वाचा दुवा आहे जो संतुलन राखतो, पर्यावरणाचं संतुलन राखतो. त्या दृष्टीने सुद्धा नागाचं महत्व आहे. 32 शिराळा या गावी गोरक्षनाथ जे नाथ संप्रदायाचे फार मोठे गुरु होऊन गेले, मच्छिंद्रनाथांचे शिष्य, ज्यांनी नाग संप्रदाय वाढवला, ते 32 शिराळा या गावी होते आणि त्यामुळे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ किंवा त्यांच्याबद्दल श्रद्धा बाळगण्याकरता हा उत्सव 32 शिराळा या गावी होतो. कारण गोरक्षनाथाने एक पद्धत सुरू केली होती की जिवंत नागांची पूजा करायची. मग जिवंत नाग आणायचे कसे? तर आतापर्यंत जोपर्यंत हे बंधन नव्हतं या गावाच्या लोकांवर की जिवंत नागाची पूजा नाही करायची, त्यांना नाही पकडायचं, नाही हाताळायचं, तेव्हा सकाळीच उठून लोक ज्या ठिकाणी वारुळ आहेत त्या वारुळात, जंगलात वारुळात जात असत आणि ते वारुळातून जिवंत नाग हाताने पकडून आणत असत आणि एका मडक्यामध्ये त्या नागाला ठेवून त्याची मिरवणूक काढत असत. अशी एक परंपरा 32 शिराळ्या गावात होती आणि लोकांची श्रद्धा होती की नाग चावत नाही, चावल्याने काही विष बाधा होत नाही. पण
विषबाधा होत होती, नाग चावत होते, अशा काही घटना घडत होत्या. त्यावर उपाययोजना करणं हे सुद्धा गावकऱ्यांचं काम होतं आणि ते सुद्धा वर्षानुवर्षे चालू होतं. यावर्षी शासनाने 41 नागांचं दर्शन गावकऱ्यांना करू द्यायचं अशा तऱ्हेची एक योजना आखली आणि जिवंत नाग प्रदर्शनात ठेवले गेले. या निमित्ताने लोकांना नाग या प्राण्याबद्दल एक वेगळ्या प्रकारची भावना जागृत झाली की तो आपला आहे. आपला तर तिथल्या ज्या स्त्रिया मुली आहेत त्या बाहेर वाशिणी म्हणून जेव्हा येतात या सणाला, तेव्हा आपल्या भावाचा तो सण आहे असं ते म्हणतात. नाग हा आपला भाऊ आहे आणि मग त्या भावाच्या प्रित्यर्थ नागपंचमीचा उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी तो सोडायचा, अशी एक परंपरा या गावात आहे. अनेक गावात ही असू शकते. नागपंचमी हा सण आहे. श्रावण महिन्यातली पंचमी, 5वा दिवस म्हणजे नागपंचमी. आता अशा तऱ्हेच्या पूजा आणि परंपरा, पूजेच्या परंपरा, प्रथा भारतातल्या अनेक राज्यांमध्ये आहे, पण त्या श्रावण शुद्ध पंचमीलाच त्या होतात असं नाही. इतरही त्याची तिथी वेगळ्या आहेत. पंजाबमध्ये, हरियाणामध्ये नागांची पूजा करण्याची वेगळी परंपरा आहे आणि त्याला गोगा म्हणतात. गोगा नवमी नावाने ती प्रसिद्ध आहे. हिमाचल प्रदेशामध्ये सुद्धा मनसा ह्या नागमातेचं पूजन होतं आणि मनसा ही नागमाता बंगालमध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. तिची लहान लहान मंदिर आहेत. आदिवासींमध्ये आहे, प्रामुख्याने आदिवासींची देवता म्हणून तिला मानलं जातं. तिच्याबद्दलच्या कथा आहेत, फार वेगळ्या कथा आहेत. त्या कथा सगळ्या या ठिकाणी मांडण्याची आज गरज नाही. फक्त आपण पाहतो आहे की नागाला स्त्रिया भाऊ का मानतात. म्हणजे 32 शिराळ्या या ठिकाणी ज्या येतात आपल्या सासरहून आणि नागाची पूजा करतात, भाऊ म्हणून तो का करतात, हा प्रश्न अभ्यासकांनाही पडला. आणि मग त्यांनी त्याची उत्तरं द्यायला हवी होती, पण ती दिली गेली नाही. प्रामुख्याने प्रभाकर मांडे हे लोकसाहित्याचे फार मोठे अभ्यासक होते. अलीकडेच ते गेले आपल्यातून. त्यांना पद्मश्री ही पदवी शासनाने दिली. त्यांचं काम त्या क्षेत्रातलं फार मोठं होतं. त्यांनी साहित्याचे अंतःप्रवाह या त्यांच्या ग्रंथामध्ये हा प्रश्न विचारला होता की मुली किंवा स्त्रिया नागाला भाऊ का मानतात. माझ्या एका लेखामध्ये 2002 मध्ये मी नाग मिथक आणि साहित्य नावाचा एक शोध निबंध, नांदगाव खंडेश्वर हे जे गाव आहे अमरावती जिल्ह्यात, तर त्या ठिकाणी एक मिथकांवर चर्चासत्र झालं होतं. त्यात हा निबंध वाचला होता. आणि धुळ्याची जी संस्था आहे कासवाणी मराठी प्रगत अध्ययन केंद्र, तिने अनेक निबंध जे सादर केले गेले त्या परिषदेमध्ये ते प्रसिद्ध केले आणि त्यांना पहिला मिथक कोश असं म्हटलं. आता मिथक कोश वाङ्मयासारखं त्याचं स्वरूप नाही आहे, पण एकंदरच मिथकांवर एकत्र केलेले लेख मराठीतले या दृष्टीने त्या ग्रंथाचं एक महत्व आहे. पुढे मग मी 2012 मध्ये यावर प्रबंध सादर केला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आणि मला PhD पदवी मिळाली. या काळामध्ये मी नागांवर जे काही संशोधन केलं, जे काही वाचन केलं आणि 2009 ते 11 या दरम्यान मातृदेवतांवर जे लेख मी लिहिले, मातृपूजन विश्वभजन या लेख मला त्यातही नागदेवता ज्या जगातल्या आहेत, भारतातल्याच नाही, जगभरात नागपूजा होते आणि त्याबद्दलच्या देवता आहेत, त्याबद्दलच्या प्रथा आणि परंपरा आहेत, सण आणि उत्सव सुद्धा आहेत. त्या सर्वांवर प्रकाश टाकणारे हे लेख लिहिले होते आणि ते आदिमाया आणि भारतीय मातृदेवता या 2 पुस्तकामध्ये आले. नंतर पौर्वात्य मातृदेवता हे पुस्तक यावर्षी दुबईला प्रकाशित झालं. त्यात सुद्धा नागदैवतांबद्दल चे लेख आहेत, आशिया खंडातले प्रामुख्याने. आणि आगामी पुस्तक जे आहे आता प्राजक्त प्रकाशनच्या वतीने माझं प्रकाशित होत आहे, त्याचं शीर्षक आहे पाश्चात्य आणि आफ्रिकी मातृदेवता. तर आफ्रिका या देशामधल्या, आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये ज्या नागदेवता आहेत, मातृदेवता आहेत, त्याबद्दलची त्यात लेख आहे आणि पाश्चात्य देशामध्ये कशा आहेत. अशा तऱ्हेने विश्वव्यापी हे नागदैवत आहे, म्हणजे केवळ भारतापुरतं सीमित नाही. अनेक लोक खिल्ली ओढवतात की नागाची पूजा कशाला करायची. मग आता लोक म्हणायला लागले की जिवंत नागाची पूजा करणं शक्य नाही, मग चित्र काढावं. तर भिंतीवर चित्र काढण्याची एक जुनी परंपरा आहे आणि ती चित्र काढण्याची पद्धत अशी आहे की दुधामध्ये कापसाचा बोळा टाकून त्याच्याद्वारे भिंतीवर चित्र तयार करायचं आणि त्याची पूजा करायची. आता छापील चित्रही मिळतात, ती सुद्धा करतात. काही ठिकाणी नागाच्या मूर्ती सुद्धा असतात, त्याची पूजा करतात.
32 शिराळामध्ये नागाच्या पूजा, नागाच्या प्रतीकांची पूजा करण्याची पद्धत आता सुरू झाली आहे. अशा तऱ्हेने या ठिकाणी नागाची पूजा करण्याचे अनेक जे पैलू आहेत, अनेक आयाम आहेत. त्यात एक भाऊ म्हणून जो महिला नागाला मानतात, नागाला भाऊ मानणं म्हणजे आश्चर्यजनकच आहे. तर त्याचं उत्तर आहे, नाही असं नाही. कारण आपल्या भारतातली सर्वात प्राचीन संस्कृती जी होती ती सिंधू संस्कृती होती आणि या सिंधू संस्कृतीमध्ये मोठ्या प्रमाणात नागाच्या प्रतिमा आढळल्या आहेत. याचा अर्थ 5,000 वर्षापूर्वी सुद्धा भारतामध्ये नागांची पूजा होत होती, त्यांच्या प्रतिमा होत्या. म्हणून त्या संस्कृतीला अवंतिका प्रसाद मर्मट नावाचे फार मोठे विद्वान होऊन गेले. नागांबद्दल हिंदी भाषेत प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात लेखन करणारे एक लेखक होते. त्यांनी सिंधू संस्कृतीला नाग संस्कृती म्हटलं आणि त्यांनी नाग संस्कृती कोशही तयार केला, तो सुद्धा उपलब्ध आहे. तर त्यामध्ये सुद्धा भारतातल्या नागांच्या अनेक प्रकारांची माहिती आहे आणि विशेषतः नागांच्या परंपरांची सुद्धा माहिती आहे, सणांची सुद्धा माहिती आहे. अशा तऱ्हेने हिंदी भाषेत फार मोठ्या प्रमाणात हे काम झालंय. त्यात नवल वियोगी नावाचे हरियाणामधले एक फार मोठे संशोधक आहेत आणि त्यांनी या विषयावर डिलीटच केलं. म्हणजे जे प्राचीन भारत के नाग शासक नावाचं त्यांचं पुस्तक आहे, नागाज नावाचं इंग्लिशमध्ये त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. अनेक पुस्तकं त्यांनी नागाच्या संदर्भात लिहिली आहेत. अगदी आधुनिक काळापर्यंत त्यांनी ही परंपरा कशी आहे आणि अजूनही नागवंशी लोक कसे आहेत. वंश शब्द जेव्हा येतो तेव्हा अनेकांना असं वाटते की ही रेस असेल, RACE, रेस या अर्थाचा आपण हा शब्द वापरतो, पण वंश शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये कुटुंब असा होतो, कुळ असा होतो. कुळ हा जो शब्द आहे तो शेतकऱ्याशी संबंधित आहे. कु म्हणजे जमीन आणि कुळ म्हणजे जमीन कसणारा शेतकरी. अशा शेतकऱ्यांच्या वस्तीला कुळवाडी म्हणतात आणि कुळवाडीपासून कुणबी हा शब्द तयार झाला आहे. कुणबी शब्द हे एका जातीसाठी आज जरी वापरला जात असला तरी मुळात तो शेतकरी या अर्थाचा आहे. तर शेतकऱ्यांचं जे काही दैवत आहे ते नाग आहे. म्हणून नाग हे कुलचिन्ह आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तसा काही वंश वगैरे काही अस्तित्वात नाही. आज तर मानवशास्त्रज्ञांनी, आता मानव वंशशास्त्र असा शब्द पूर्वी वापरात होता, आता ते मानवशास्त्र म्हणतात. कारण वंश ही संकल्पनाच आता कालबाह्य झालेली आहे. असा काही वंश कुठेही नसतो असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून नाग वंश सुद्धा कुठेही नाही. मग आहे काय? नाग हे ज्यांचं कुलचिन्ह आहे असे लोक. आता हे कुलचिन्ह कसं ठरतं त्याबद्दल अभ्यासकांनी जे काही आपलं निरीक्षण नोंदवलंय, आपली संशोधनं केली आहेत, त्यानुसार ज्या परिसरात नाग मोठ्या प्रमाणात असतील तेव्हा त्या नागांना प्रसन्न करून घेण्याकरता नाग पूजा सुरू झाली आणि त्याला आपलं पूर्वज मानलं. हे त्या कुळाचं चिन्ह झालं. कुळ म्हणजे शेतकऱ्यांचा समूह आणि ह्या शेतकऱ्याच्या समूहाची ओळख म्हणून नाग हे पहिल्यांदा कुलचिन्ह झालं. आता अशा प्रकारची खूप कुलचिन्ह आहेत. झाडांची आहेत, पशूंची आहेत, पक्ष्यांची आहेत. काही ठिकाणी पहार आहेत, काही ठिकाणी डोंगर आहेत, नदी आहेत, आकाशातल्या अनेक नक्षत्रांचाही संबंध कुलचिन्हाशी जोडण्यात येतो. हा स्वतंत्रपणे आणि अभ्यासाचा मोठा विषय आहे. या विषयात खूप सुरुवातीला कुलचिन्हावर जे काम केलं ते J.G. फ्रेझर हे एक मानवशास्त्रज्ञ होते. त्यांनी 1876 मध्ये किंवा 1878 हे 2 वर्ष किंवा नंतरच्या काळात 1888 या काळात जे काही ग्रंथ लिहिले, 1878 मध्ये त्यांनी लिहिलेला ग्रंथ आहे गोल्डन बाऊ, सोनेरी फांदी किंवा सोनेरी डहाळी. तर त्यांनी आपल्या परंपरेला सोनेरी डहाळी म्हटलं. त्या सुद्धा नागपूजेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यामागची कारणं शोधली आहे. पण कुलचिन्हावर त्यांचं स्वतंत्र पुस्तक 1888 मध्ये प्रकाशित झालं. त्याचं शीर्षक आहे टॉटेमिझम अँड एक्झॉगॉमी. तर या ग्रंथामध्ये त्यांनी कुलचिन्ह तयार कशी होतात, कुलचिन्ह प्रथा कशा आहेत आणि त्या प्रथा विविध देशांमध्ये कशा आहे असा तौलनिक अभ्यास केला. या ग्रंथाच्या आधारे 1900 मध्ये म्हणजे 1899 किंवा 1900 या वर्षामध्ये टॉटेम अँड टॅबू नावाचा ग्रंथ प्रकाशित झाला सिग्मंड फ्राईडचा. त्यामध्ये त्यांनी मानवशास्त्रीय दृष्टिकोन आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोन अशा दोन्ही दृष्टिकोनातून या कुलचिन्हाचा अभ्यास केलाय. आणि जे जे अभ्यासक आहेत त्यातल्या त्यात सिग्मंड फ्राईडचा जो शिष्य आणि मित्र होता कार्ल जे युंग, त्यांनी नाग प्रतिमेबद्दल असं स्पष्ट मत म्हटलंय की मानव जेव्हा आदिम अवस्थेत होता त्या काळात भाषा त्याला अवगत नव्हती, भाषा विकसित व्हायची होती. अशा काळात त्याच्या डोक्यात काही प्राण्यांबद्दल, काही वस्तूंबद्दल काही भावना निर्माण झाल्या. त्याला त्यांनी आदिम
प्रतिमा असं म्हटलं, प्रिमॉर्डियल इमेज असा शब्द त्यांनी वापरला. म्हणजे पहिली इमेज जी आहे मानवाच्या डोक्यातली भीतीचं प्रतीक म्हणून असेल. अनेक त्यामागची कारण आहेत. तर ते आहे नाग. म्हणजे सिग्मंड फ्राईडचा शिष्य असलेला युंग यांनी नागाच्या या पूजेसंबंधी किंवा नागाच्या प्रतिमेबद्दल विस्तृत असं संशोधन केलं. नाग मंडल या नावाने ते प्रसिद्ध आहे. त्याचा मंडल सिद्धांत सुद्धा भारतीय ज्या परंपरा आहेत, चक्र तंत्र संप्रदायामध्ये चक्र असतं, त्या चक्रावर आधारित त्यांनी मंडल सिद्धांत मांडला आणि पुढे मग तो फार गाजला. म्हणजे नागावर इतकं सखोल संशोधन करणारं हे एक मोठं व्यक्तिमत्व होतं. नंतर मग खूप लोकांनी या विषयावर काम केलं. इंग्रजीमध्ये मोठ्या प्रमाणात नागांवर संशोधन झालंय आणि बहुतेक संशोधकांनी भारतात येऊन केलाय. काही लोक भारतात राहिलेच होते आणि त्यामुळे मग त्या लोकांनी इथल्या नागपूजा पाहिल्या, प्रथा परंपरा पाहिल्या आणि विशेषतः जे दक्षिण भारतात आपण गेलो तर त्या ठिकाणी तमिळनाडूमध्ये किंवा केरळमध्ये प्रामुख्याने केरळमध्ये अनेक घरामध्ये नैऋत्य कोपरा जो असतो घराचा, त्याला नागकाऊ म्हणतात. म्हणजे नागाचा कोपरा. आणि तिथे नागपूजेसाठी एक देवघर तयार केलं असते. नैऋत्य ही दिशा ही निवृत्तीची दिशा आहे. निवृत्तीला नागदेवता म्हटलेला आहे. म्हणजे अशा तऱ्हेने अनेक हे संदर्भ आता ओझरते मी यासाठी घेतो की आपल्याला पुढे यावर चर्चा करता येईल. पुढे मागे नागांवर करायची असेल तर, किंवा ज्यांना अभ्यास करायचा असेल ते करू शकतात. तर नाग हा शब्द जो आला आहे आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने तो प्रोटो ऑस्ट्रोलाइट भाषेपासून आला, असं प्रिझुलस्की नावाचा एक भाषा वैज्ञानिक होता आणि त्यांनी हा शब्द वापरला की या प्रोटो ऑस्ट्रोलाइट जी भाषा होत्या भारतातल्या अजूनही आहेत त्या, म्हणजे आदिवासींमध्ये प्रामुख्याने त्या भाषा बोलल्या जातात, त्या भाषेचा प्रभाव आहे. बहुतेक आदिवासींच्या भाषा ह्या प्रोटो ऑस्ट्रोलाइट लोकांपासून तयार झाल्या. आपले जे पूर्वज आहे प्रोटो ऑस्ट्रोलाइट हे जरी ऑस्ट्रेलियातून आले असले किंवा त्याच्या आधीचे पूर्वज आफ्रिकेतून आले असले, ऑस्ट्रोलाइट हे आफ्रिकेतून आले, प्रोटो ऑस्ट्रोलाइट त्याची आधीचे आहेत. तर अशा तऱ्हेने 50,000 वर्षापूर्वी आणि 30,000 वर्षापूर्वी दोन टप्प्यांमध्ये भारतामध्ये हे लोक आले आणि त्यांच्या भाषेत हा नाग शब्द होता. आणि त्याबद्दल डॉक्टर राची ढेरे यांनी लज्जागौरी या त्यांच्या ग्रंथामध्ये त्याचं विश्लेषण केलं. त्यांचं असं म्हणणं आहे की प्रिझुलस्कीनी जो शब्द वापरला तो भाषा वैज्ञानिक होता. त्यांनी वापरला नाग शब्द. तो म्हणाला की हा शब्द डिगिंग स्टिक म्हणजे जमीन खोदण्याची काठी या अर्थाचा आहे. आणि पुढे मग त्यांनी नाग शब्दाचा अर्थ लिंग असाही केला आहे. लिंग हा शब्द जो आहे त्या अर्थाचा नाग शब्द आहे. म्हणजे पुरुष लिंग आणि नाग याच्या साधर्म्य शोधण्याकरता किंवा साधण्यासाठी अशा तऱ्हेने हा शब्द सुरुवातीच्या काळात वापरला गेला. ज्याप्रमाणे नांगर हे जमिनीत रोवलं जातं, वापरलं जातं, त्याचप्रमाणे स्त्रीला भूमी मानून स्त्रीच्या योनीमध्ये लिंग जे ठासलं जातं त्यातून पुढे प्रजोत्पादन होतं. प्रजोत्पादनाला कारणीभूत जसं पुरुषाचं लिंग आणि योनी आहे तसंच भूमीची योनी म्हणून वारुळ हे मानलं गेलं आणि वारुळामध्ये नाग राहतो. नाग आणि वारुळ यांचा संबंध अशा तऱ्हेने हा पुरुष आणि स्त्री तत्व या अर्थाचा आहे. तर यावर सुद्धा खूप संशोधन, खूप अभ्यास झालेला आहे. आता माझा पीएचडीचा विषय असल्यामुळे सगळे शब्द आपोआप येत आहेत डोक्यात माझ्या. खरं म्हटलं म्हणजे यावर स्वतंत्रपणे एक सप्ताह साजरा व्हायला पाहिजे. एकदा असा प्रयत्न सिंधुजल अकॅडमीच्या वतीने डॉक्टर सुजित शिंदे यांनी केला होता आणि ते नाग सप्ताह ठेवला होता. आठवडाभर या अनेक पैलूंवर मी व्याख्यानं दिली होती. यावर खूप स्वतंत्रपणे लेखन सुद्धा करणं आवश्यक आहे, कारण मराठीमध्ये जेवढं अपेक्षित आहे तेवढं लेखन झालं नाही. पण प्रभाकर मांडे सारख्या मोठ्या विद्वानाला प्रश्न पडला की नाग हा स्त्रीचा भाऊ म्हणून का येतो. तर ती ज्या परंपरेतून आली आहे, सिंधू संस्कृतीतून आली आहे, तिथे नाग तिचा भाऊ आहे. म्हणजे भावाला ती नाग समजते, त्या नागाला भाऊ समजते. अशा तऱ्हेचं एक नातं 5,000 वर्षापर्यंत जोडणारा नागपंचमी हा सण आहे. आणि विशेषतः 32 शिराळा या गावी अजूनही तो या अर्थाने साजरा होतो. तिथे माहेरवाशिणी येतात आणि अशा तऱ्हेने उपवास करतात. तर हा एक भावनिक भाग आहे. पण या भावनिक भागाला एक स्तर आहे, तो आहे संस्कृतीच्या संघर्षाचा स्तर. त्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. धर्म आणि राजकारण ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, वेगळ्या ठेवायला पाहिजेत असं आपण मानतो. पण आपण काही वर्षामध्ये पाहिलेलं आहे
की सातत्याने धर्माचा राजकारणाकरता झालेला गैरवापर आणि धर्माचं अवमूल्यन या दोन गोष्टी आपण पाहत आलो आहोत. तर हे अवमूल्यन का होतं आणि राजकारणी लोक त्याचा वापर करताना बेफिकीर का राहतात, तो सुद्धा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. पण धर्म आणि राजकारण ह्या दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत. धर्मामध्ये राजकारण असतं, राजकारणामध्ये सुद्धा धर्म असतो. आणि अशा तऱ्हेने नाग पूजेत एक धर्म आहे, असा सांस्कृतिक संघर्ष आहे. ज्या स्त्रिया स्वतःला नागाची बहीण मानतात किंवा नागाला आपला भाऊ मानतात, त्या सिंधू संस्कृतीशी नातं सांगतात आणि त्यांचा संबंध जेव्हा बाहेरून आलेल्या आर्यांशी आला त्या नागांकडे पाहण्याचा दृष्टिकोन विकृत झाला. हे त्यातलं राजकारण. सांस्कृतिक संघर्षात नागाकडे पाहण्याचा दृष्टिकोन. आता नाग काही हा हवा हवा असा लोभस असा काही प्राणी नाही आहे. तो चावला की आपण मरणारच, मरण अटळ आहे. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 4 प्रकारचे विषारी साप आहेत. म्हणजे सर्वच काही साप विषारी नसतात, काही अर्धविषारी असतात, काही बिनविषारी असतात. अर्धविषारी सापाचा परिणाम होऊ शकतो आणि त्यामुळे मग आपल्याला काही बाधा होऊ शकते, म्हणजे विषबाधा होऊ शकते आणि त्यावर उपाय आहे. आणि बिनविषारी साप आहे, ते चावले तर असं काही होत नाही. पण बिनविषारी साप हे जमिनीत वावरत असतात, जमिनीत टिटॅनसचे जंतू असतात आणि त्यामुळे त्यांच्या चावा घेण्याने आपल्याला टिटॅनस होऊ शकतो. तर म्हणून आपल्याला त्याचीही काळजी घेतली पाहिजे. कोणताही चावा असला, कोणताही साप असला तरी त्याची काळजी घेऊन लगेच त्याच्यावर उपचार करणं आवश्यक आहे. पण विषारी साप जेव्हा चावतो तेव्हा मात्र फार कमी वेळ आपल्याला जगायला मिळतो, म्हणून त्यापासून दूर राहणं लोक पसंत करतात. काही लोक सर्पमित्र आहेत, ते पद्धतशीरपणे नागांना हाताळतात. किंवा नागराज नावाचा एक प्रकार आहे. नागाच्याही वर मोठा मोठा फणा असलेला, फणा म्हणजे सापाची बरगडी असते, त्या बरगड्या उभारून तो आपल्या प्रतिपक्षाला घाबरून टाकतो आणि फुत्कार काढतो. तर हा फुत्कार काढण्याचा प्रयत्न म्हणजे तुम्ही दूर राहा, माझ्याजवळ येऊ नका. साप हा भित्रा प्राणी आहे, पण तरीही नाग असा प्राणी आहे जो आक्रमक सुद्धा आहे. तर नाग, पुरसे, घोणस आणि मण्यार हे 4 प्रकारचे जे साप आहेत ते महाराष्ट्रात विषारी आहेत. त्यातल्या पुरसे जो आहे तो कोकणात आहे, इतर ठिकाणी फार क्वचितच तो आढळतो. पण 3 प्रकारचे हे विषारी साप आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याची लक्षणं काय वगैरे वगैरे हे जनजागरण करण्याचा हा दिवस आहे. निवड पूजा करण्याचा हा दिवस नाही, तर या सापांबद्दलची माहिती देणं, विषबाधा झाल्यावर काय उपचार करायचे आणि सापाला का राखायचं, म्हणजे सापाला न मारता न ठेचता त्याचं रक्षण का करायचं, या मागची सुद्धा एक पर्यावरणीय दृष्टी जागृत करण्याचाही हा दिवस आहे. कारण साप हा उंदीर खातो, सापाचं मुख्य अन्न हे उंदीर आहे. आपल्या घरात उंदीर असतील तर साप घरात येणार, आपल्या घरात पाल असेल तर साप घरात येणार. म्हणजे पाल हे सुद्धा आवडतं खाद्य आहे सापाचं. इतर वेळेस तुमच्या घरात साप येण्याचं काही कारण नाही. कारण सापाला तुम्ही आवडता असं नाही, तुमचं घरही आवडतं असं नाही. त्याला शांतता आवडते, अंधार आवडतो आणि थंड भाग आवडतो. तर तो घरात येत असेल तो वेगळ्या कारणाने. पावसात त्याची बिळं बुजली असतील, वारूळ भिजलं असेल तर त्याला कुठेतरी आश्रय घ्यावा लागतो. तर तुमच्या आसपास, घराच्या आसपास समजा हिरवळ असेल किंवा दाट अशी छाया असेल झाडांची, तर तिथे तो राहू शकतो, पण ते काही त्याचं निवासस्थान नाही. पावसाळ्यात नाग मोठ्या प्रमाणात साप बाहेर निघतात आणि तो त्यांच्या चावा घेतल्याने आपलं नुकसान होऊ शकते, आपला मृत्यू होऊ शकतो. त्यांनी असं करू नये म्हणून त्याची आराधना करण्याची प्रथा पहिल्यांदा सुरू झाली. नाग हे कुलचिन्ह होण्यामागचंही कारण हेच आहे. तर अशा तऱ्हेने कुलचिन्ह प्रथेला प्रारंभ कसा झाला त्याचा इतिहास हा टॉटेमिझम अँड एक्झॉगॉमी या ग्रंथामध्ये विस्तृतपणे जेम्स जॉर्ज फ्रेझर यांनी पहिल्यांदा मांडला आणि पुढे मी सांगितलं की सिगमंड फ्रेंडनी टॉटेमी अँड टॅबू या ग्रंथामध्ये त्याचा विस्तार केला. टॉटेमिझमवर पुढे पुढे अनेक लेखकांनी पुस्तकं लिहिली आहे. इंग्लिशमध्ये लेविस रॉस हे मोठं नाव आहे त्या बाबतीतलं. एरिक नायमान या विषयावर काम केलं आहे. कार्लिंगचा मी उल्लेख केलाच आहे. तो कार्लिंग चा शिष्य होता एक नायमान. त्यांनी साहित्यामध्ये नागमिथकांची चर्चा केलेली आहे प्रामुख्याने आणि खूप अभ्यासकांनी अशा तऱ्हेने इंग्रजी भाषेत हे काम केलं आहे. मराठी भाषेत या विषयावर फारसं काम झालेलं नाही. आणि मी हे काम हाती यासाठी घेतलं की माझ्या असं लक्षात आलं की कामच झालं नाही तर आपण करावं, तक्रार करण्यात काही अर्थ नाही, आपण पर्याय दिला पाहिजे. म्हणून नाग मिथक आणि प्रतिमा या विषयावर माझा प्रबंध हा मराठी भाषेतला पहिला प्रबंध आहे. अजून तो प्रकाशित व्हायचा आहे, पण त्यावरची लहान लहान पुस्तकं लोकांपर्यंत आलेली आहे.
या पुस्तकाच्या आधारे आपण ही माहिती गोळा करू शकतो, एकत्र आणू शकतो, यावर चर्चा करू शकतो. निव्वळ सापाची पूजा करणं हे व्यर्थ आहे किंवा नागाची पूजा करणं व्यर्थ आहे हे बोलून चालणार नाही. लोक का करतात पूजा याची कारणं शोधली पाहिजेत. आपण करावी की ना करू नये हा आपल्या निर्णयाचा विषय. आपल्याला कोणी थोपू शकत नाही अशा तऱ्हेचा आपला विचार. पण जे करतात ते का करतात त्यांच्याबद्दल आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. नागपंचमी हा असाच विचार करण्याचा दिवस आहे. कारण अहिच्छत्र हे जे ठिकाण आहे मध्य प्रदेशातलं, तर त्या ठिकाणी नागराजे होते, भारशिव नागराजे, गणपती नाग, अनेक नागांच्या, नाग हा शब्द वापरणारे राजे होते. म्हणजे त्यांचं कुलचिन्ह नाग होतं. भगवान गौतम बुद्धाच्या आपत्तीच्या काळात जेव्हा त्यांना पाऊस पाण्यापासून संरक्षण द्यावं, तेव्हा मुचलिंद नावाच्या नागानी छत्र धरलं होतं. ते ठिकाण सुद्धा काही लोक छत्र असं दाखवतात. किंवा पार्श्वनाथ हे अतिशय महत्वाचं दैवत आहे नाग जैन धर्मातलं, तर त्याला सुद्धा संकटाच्या वेळेस धरणीधर नावाच्या नागाने वाचवलं होतं. धरणीधर म्हणून त्याला मानलं जातं. पद्मावती त्याची पत्नी, म्हणजे पद्मावती नागिण. पद्मावती ही नागदेवता जैन धर्मात अतिशय प्रसिद्ध आहे. म्हणजे कर्नाटकामध्ये शिमोगा जिल्ह्यात हुमच्च्या पद्मावती नावाचं गाव आहे. ते भारतातलं सर्वात मोठं तीर्थक्षेत्र हे जैनांचं आहे, विशेषतः नागांच्या संदर्भात. किंवा आपल्याकडे महालक्ष्मी म्हणून जिला ओळखलं जातं कोल्हापूरला, अंबाबाई तिला म्हणतात, ती सुद्धा पद्मावती आहे, ती सुद्धा नागदेवता आहे. अशा तऱ्हेच्या अनेक देवतांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. बेलूर नावाचं जे गाव आहे कर्नाटकात, त्या ठिकाणी तुम्हाला जी कद्रू नावाची जी मातृदेवता आहे, जिचा उल्लेख वारंवार येतो, तर तिची मूर्ती आहे. आणि मी 2 वर्षापूर्वी, 2 की 3 वर्षांपूर्वी श्रीलंकेला गेलो होतो. तिथे कलियाणा नावाचं एक ठिकाण आहे, ते नागांचंच ठिकाण आहे, ते गावच नागांचं होतं. तिथे या कद्रू मातेचं स्वतंत्र मंदिर आहे. आपण त्यावर यापूर्वी माहिती पाहिली आहे, त्याची पुनरावृत्ती मी करत नाही. अशा तऱ्हेने आपल्या जवळपासच्या बहुतेक देशांमध्ये, पौर्वात्य देशामध्ये मोठ्या प्रमाणात नागपूजा करण्याची प्रथा अजूनही आहे. आता हे लोक का करतात नागपूजा? एक तर ते नागाला आपला पूर्वज मानतात. पूर्वज का मानतात? कारण त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी त्याला आपलं कुलचिन्ह मानलं. कुलचिन्ह वादातून किंवा कुलचिन्ह वाद शब्द, वाद या अर्थाने इजम या अर्थाचा हा शब्द आहे. वाद म्हणजे वाद विवाद नाही, एक प्रणाली, विचार प्रवाह. कुलचिन्ह प्रवाह म्हणू, कुलचिन्ह प्रणाली म्हणू आपण. अशा तऱ्हेच्या कुलचिन्ह प्रणालीतून हे नाग हे कुलचिन्ह ठरलं. मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग असल्यामुळे, कारण जमीन आहे सगळीकडे आणि शेती आवश्यकच आहे, तर शेतकरी वर्गाला कधी नाग चावून मृत्यू होऊ नये म्हणून त्याला प्रसन्न करण्याकरता नागपूजा सुरू झाली असावी. किंवा जमीन सपाटीकरण करताना वारुळ नष्ट होतं, तेव्हाही नाग बाहेर येतात, तेव्हाही आपल्या जीवाला धोका असतो. तेव्हा वारुळाची सुद्धा पूजा करण्याची प्रथा सुरू झाली. जसं कोकण आणि गोव्यामध्ये प्रामुख्याने सातेरी नावाची देवता आहे. सातेरे म्हणजे वारुळाचे 7 फूट किंवा 7 स्तर या अर्थाचा हा शब्द आहे. काही लोकांनी साती आसराशी संबंध जोडलाय. आपण सातेरीवर एक भाग यापूर्वी पाहिलेला आहे, सातेरी आणि रवळनाथ. रवळनाथ हे नागाचं रूप आहे. आणि आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजरा जे गाव आहे, त्या गावात रवळनाथाची जी उपासना पहिल्यांदा सुरू झाली, मग तिथून कोकणात गेली, कोकणातून गोव्यात. अशा तऱ्हेने कोकण आणि गोवा या दोन्ही प्रदेशांमध्ये आजही रवळनाथाची मंदिरं मोठ्या प्रमाणात आहेत. आणि या रवळनाथाचे जे शिष्य परिवार आहेत त्याला रवळनाथाची कुळे म्हणतात. आणि त्यांचा समावेश भूत पिशाच्यामध्ये केला जातो. आपण भूत पिशाच्या यापूर्वी बरेचदा माहिती पाहिली आहे. आणि पिशाच्य शब्द प्रामुख्याने नागांसाठी वापरण्यात येतो, कारण नाग हा मांसाहारी प्राणी आहे. पिशाच्य शब्दाचा अर्थ होतो मांसाहार करणारे लोक. पिशितम मांसम अश्नाती इथे पिशाच्य. अशा तऱ्हेने पिशाच्य हा जो शब्द आहे तो नाग हे ज्यांचं कुलचिन्ह आहे अशा वर्गासाठी, म्हणजे शेतकरी वर्गासाठी पहिल्यांदा वापरला गेला. त्यांच्या भाषेला पैशाची म्हणतात किंवा पिशाच्य भाषा म्हणतात. आपल्या मराठीमध्ये मोठा ण नसण्याचं कारण ही पिशाच्य भाषा आहे. किंवा ळचा ल होणे ही जी प्रवृत्ती आहे, मोठ्या णचा लहान न होणे, पाणीचा पाणी होणे, किंवा ळचा ल होणे, लचा र होणे, ही जी भाषेची प्रवृत्ती आहे ती पिशाच्य भाषेची आहे. मराठी भाषेच्या मुळाशी ही पैशाची भाषा आहे. या पैशाची भाषेमध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा ग्रंथ लिहिला गेला साधारणतः 2000 वर्षांपूर्वी. गुणाढ्य नावाचा एक फार मोठा विद्वान होता.
तो वाशिम या विदर्भातल्या एका गावी होता, बत्सगुल्म या प्रदेशातला होता, असं डॉक्टर व्ही कोलते यांचं म्हणणं आहे. तर काही अभ्यासक मानतात की तो पैठणचा होता. आजच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण नावाचं जे गाव आहे, अतिशय एकनाथांचं पैठण म्हणून माहित आहे, सातवाहनांची ती राजधानी होती. त्या ठिकाणी तो गुणाढ्य होता. त्यांनी जो ग्रंथ लिहिला बृहत कथा, तो पैशाची भाषेतला पहिला ग्रंथ आहे. तो ग्रंथ नष्ट करण्यात आला. त्याची संस्कृत भाषांतर झाली. क्षेमेंद्र आणि सोमदेव या काश्मीरी विद्वानांनी त्याची भाषांतर केली. ती मात्र आता उपलब्ध आहे. अशा तऱ्हेने पैशाची भाषा आज आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही. तिच्यावर बहिष्कार टाकण्यात आला, तिचे ग्रंथ जाळण्यात आले, नष्ट करण्यात आले, ती भाषा बोलू नये अशा प्रकारचे आदेश देण्यात आले. हे सुद्धा एक भाषिक राजकारण आहे. धर्म आणि राजकारण यांचा जो संबंध आहे, सांस्कृतिक संघर्ष यामध्ये कसा व्यक्त होतो, धर्माच्या काही प्रथा आणि परंपरातून, हे यातून आपल्याला दिसतं. तर आता आपण ह्या नागपूजेकडे या दृष्टीने पाहूया की एकतर नागाचं संरक्षण का करायचं, कारण पर्यावरणाचं संतुलन राखण्याकरता. तर उंदीर हा शेतकऱ्याचा सर्वात मोठा शत्रू, कारण तो धान्याचं नासाडी करतो. म्हणून उंदीर खाणारा नाग हा शेतकऱ्यांचा मित्र या अर्थाने. आणि उंदीर जर वाढले तर धान्य संपेल, पीक संपेल. म्हणून त्यांना नष्ट करण्याचं काम करणारा हा नाग हा खऱ्या अर्थाने पर्यावरणाचं संतुलन राखतो. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे पर्यावरण संतुलन हा एक भाग आहे. नाग आर्य संघर्ष यावर खूप मोठ्या प्रमाणात लिखाण झालं आहे. काश्मीरचे कर्कोटक नावाचे नागराजे, त्यांनी निर्माण केलेली संस्कृती, त्यावर राजतरंगिणी नावाचा ग्रंथ हा कल्लडांनी रचला. तो भारताचा पहिला इतिहास, हे भारताचा पहिला इतिहास हा नागांचा आहे. ही आपण जाणीव ठेवली पाहिजे. या सर्व गोष्टींचा विचार करून आपण नागपंचमीकडे पाहावं. एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.